तिखट झणझणीत कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणीचे प्रमाण या सिरीज मध्ये आपले स्वागत. नमस्कार, मी ऋतुजा. आज आपण जाणून घेऊया 3 किलो मिरचीच्या प्रमाणात तिखट झणझणीत कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणीसाठी लागणाऱ्या साहित्याचे परफेक्ट प्रमाण. लवंगी मिरची 1200 ग्रॅम, जवारी मिरची 1200 ग्रॅम आणि बॅडगी मिरची 600 ग्रॅम. जिरे आणि तीळ प्रत्येकी 375 ग्रॅम. धने आणि खोबरे प्रत्येकी 750 ग्रॅम. मोहरी 150 ग्रॅम. हळकुंड, मेथी, बडीशेप प्रत्येकी 75 ग्रॅम. लवंग, दालचीन, बदाम फूल, खसखस, मिरे, शहाजिरे, रामपत्री, जायपत्री, तमालपत्री, दगडफूल, हिरवी वेलची, मसाला वेलची, जायफळ, खडा हिंग हे प्रत्येकी 20 ग्रॅम. त्रिफळ आणि नाकेश्वर हे प्रत्येकी 10 ग्रॅम. ओला मसाल्याचे प्रमाण जाणून घेण्याआधी तुषार मसालेला अजूनही फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा, कारण तुषार मसाले असे हे एकमेव ठिकाण आहे जिथे तुमच्या आवडीनुसार, तुमच्या प्रमाणानुसार वर्षभराची कस्टमाइज कांदा लसूण मसाला चटणी बनवून मिळते. मग ती कमी तिखट असू दे, मध्यम तिखट असू दे किंवा जास्त तिखट असू दे, तुम्हाला जशी हवी त्या पद्धतीने इथे मसाला चटणी बनवून मिळते. मिरच्या एकीकडे खरेदीला जावा, मसाले एकीकडे खरेदीला जावा, ओला मसाल्यासाठी संपूर्ण मंडई फिरा. हे सर्व तुमचं झंझट, त्रास, वेळ, कष्ट तुषार मसाल्याने वाचवलाय. सर्व काही एकाच छताखाली उपलब्ध आहे. मग वाट कसली पाहताय? दिलेल्या नंबरवरती लगेच संपर्क साधा आणि तुमची वर्षभराची कांदा लसूण मसाला चटणी बनवून घ्या. आता पाहूया ओला मसाल्याचे प्रमाण. आले 375 ग्रॅम, लसूण आणि तेल प्रत्येकी 750 ग्रॅम, कांदा आणि मीठ प्रत्येकी 1.5 किलो आणि कोथिंबीर पेंडी 2. हे परफेक्ट प्रमाण आहे तिखट झणझणीत कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणीचं. या प्रमाणात तुम्ही तिखट मसाला चटणी बनवू शकता किंवा तुषार मसालेमधून सुद्धा बनवून घेऊ शकता. अशाच नवनवीन मसाल्यांच्या प्रमाणासाठी तुषार मसालेला फॉलो करा.